मराठी चित्रपटसृष्टीचा हुकमाचा एक्का म्हणजे दादा कोंडके। त्यांच्या चित्रपटांनी तेव्हा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता। दादांचा चित्रपट म्हणजे 25 आठवडे चित्रपटगृहातून उतरणारच नाही असे समीकरण बनले होतं। त्यांच्या चित्रपटाच्या नावापासून त्यातील संवाद देखील द्विअर्थी असले तरी सेन्सर बोर्डला देखील त्यांचे चित्रपट कधी बॅन करता आले नाही। दादांनी आपल्या अभिनयाने आणि लिखाणाने प्रेक्षकांना वेड लावले होते। मराठी सिनेमातील विनोदाचा सम्राट अशी ओळख कमावलेले अभिनेता दिग्दर्शक दादा कोंडके यांनी मराठी चित्रपटसृष्टीच नव्हे तर हिंदी कलाकारांच्या मनावरही राज्य केले होते। दादा कोंडके यांचा सिनेमा प्रदर्शित होणार म्हटलं की बॉलिवूडच्या भल्या भल्या निर्मात्यांनाही धडकी बसायची। दादांचा सिनेमा एकदा थिएटरला लागला की तो किमान 25 आठवडे तरी काही उतरायचा नाही हे समीकरणच होते। बॉलिवूडमधील नायकच नव्हे तर खलनायकही दादांच्या अभिनयावर फिदा होते। दादांविषयी भरभरून बोलणाऱ्या यादीत हिंदी कलाकारांचीही कमी नव्हती। दादांच्या अनेक आठवणींना कलाकार मंडळी उजाळा देत असताना हिंदी सिनेमातील प्रख्यात अभिनेते शक्ती कपूर यांनी दादांची एक खास आठवण शेअर केली आहे। एक व्हिडिओ शेअर करत शक्ती कपूर यांनी दादांच्या अभिनयाचे तर कौतुक केलेच आहे, पण दादा एक माणूस म्हणून किती दिलदार होते यावरही त्यांनी एक मोहर उमटवली आहे। शक्ती कपूर या व्हिडिओत असं सांगत आहेत की दादांसोबत काम करायला मिळणं हे त्या काळात खूप काही शिकण्यासारखं होतं। मी देखील त्यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो। मी दादांसोबत आगे की सोच या सिनेमात काम केले। या सिनेमाचं शूटिंग दादांच्या फार्म हाऊसवरच सुरू होतं। मी सहज दादांना विचारलं की या तुमच्या फार्म हाऊसचा एरिया किती आहे। दादांनी तेव्हा मला जे उत्तर दिलं ते ऐकून मी अवाक झालो। दादा म्हणाले की तुझी नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत हे आपलंच फार्म हाऊस आहे। इतक्या मोठ्या जागेचा मालक माझ्यासमोर होता आणि त्याला अजिबात गर्व नव्हता। आजकाल आपल्या संपत्तीचा डामडोल करणारी मंडळी पाहिली की मला दादांच्या संवादाची आठवण येते। आम्ही जोपर्यंत त्या फार्म हाऊसवर शूटिंग करत होतो तेव्हा दादांनी मला गावचे जेवण खायला दिलं आणि माझे मन तृप्त केलं। गावी रोज संध्याकाळी दादांकडे खूप लोक यायची। काही तरुण यायचे, काही म्हातारी माणसे यायची, आपल्या समस्या मांडायचे आणि दादा त्यांना मुक्त हस्ते मदत करायचे। दादांनी कधी त्यांच्या दातृत्वाची दिवंडी पिटवली नाही। ॲडव्हान्स इन्कम टॅक्स भरणारे दादा कोंडके एकमेव कलाकार असतील ते नेहमी जादाची रक्कम टॅक्स भरून ठेवायचे, जेणेकरून त्यावरून त्यांच्याकडे कुणी बोट दाखवू नये असे त्यांना वाटायचे। सध्या अशी माणसे देवाने बनवणे बंद केले। एक अत्यंत काटेकोर, शिस्तबद्ध आणि तितकेच संवेदनशील माणूस असलेल्या दादांनी मराठी चित्रपटसृष्टीत सिनेमे दिले आहेत ते कधी जुने होणार नाहीत आणि इतका त्यात उत्साह आहे। मित्रांनो, दादांविषयी जाणून कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आपली फिल्मी दुनिया चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।